आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त संपन्न. कोल्हापूर येथे पोलीस मित्र असोसिएशनच्या कार्यालयामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त साजरा करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत महिला जिल्हाध्यक्ष स्वाती किल्लेदार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिरावांनी कशाप्रकारे सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देत मुली व महिलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहित केले आणि त्यासाठी सावित्रीबाई फुले यांचे योगदान व त्यांच्या कार्याची माहिती थोडक्यात विशद केली. महिला जिल्हाध्यक्ष स्वाती किल्लेदार यांनी बोलताना सांगितले की दिनांक 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिरावांनी भारतातील पहिली मुलींची शाळा काढली. या शाळेत सावित्रीबाईंची शिक्षिका म्हणून नेमणूक करण्यात आली. यामुळे सावित्रीबाईंना पहिल्या भारतीय शिक्षिका म्हटले जाते. भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका असल्याचा बहुमान देखील त्यांचाच. काव्य फुले सावित्रीबाईंची गाणी या कवयित्री असलेल्या सावित्रीबाई आपल्या काव्यात म्हणतात, विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा ज्यापाशी तो ज्ञानी मानिती जन. त्यांनी आपल्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रसूतीगृह देखील सुरू केले. महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सन 1848 ते 1852 पर्यंत एकूण 18 शाळा काढल्या. सन 1876-77च्या दुष्काळात त्यांनी शोषित पीडित समाजासाठी खूप कष्ट घेतले. सन 1893 मध्ये सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले. भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, महिलांच्या उद्धारकर्त्या, समाजसुधारक, कवयित्री ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 129व्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक 10 मार्च 1897 रोजी त्यांच्या क्रांतिकारी विचार आणि कार्यास विनम्र अभिवादन केले. असोसिएशनच्या नूतन कोल्हापूर शहर पदाधिकारी स्नेहा कडोलकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलताना सांगितले की 10 मार्च भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन. ज्या काळात स्त्रीने घराचा उंबरा ओलांडणे हे पाप मानले जात होते, त्या काळात सावित्रीबाईंनी शिक्षणाची मशाल हाती घेतली. आज आपण ज्या मुक्त आकाशात भरारी घेत आहोत, त्या आकाशाचा पाया सावित्रीबाईंनी रचला आहे. संघर्षातून फुललेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. अंगावर फेकले जाणारे शेण, दगड आणि समाजाच्या विखारी टीकेला त्यांनी केवळ सहन केले नाही, तर आपल्या धैर्याने उत्तर दिले. त्या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या पहिल्या भारतीय मुख्याध्यापिका, समाजसुधारक आणि कवयित्री होत्या. त्यांनी स्त्रियांना केवळ अक्षर दिले नाही, तर आत्मसन्मान दिला. आजच्या स्त्रियांनी केवळ पदव्या मिळवून चालणार नाही, तर सावित्रीबाईंसारखी सामाजिक संवेदनशीलता आणि निर्भयता जोपासणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. सावित्रीबाई फुले हे केवळ एक नाव नाही, तर तो एक विचार आहे, हे आपण सातत्याने लक्षात ठेवले पाहिजे. दीपा सूर्यवंशी बोलताना म्हणाल्या की सावित्रीबाई आणि आजच्या स्त्रिया यामधील अंतर पाहता आजच्या आधुनिक युगात जेव्हा आपण स्त्रियांकडे पाहतो, तेव्हा सावित्रीबाईंचे स्वप्नांचे प्रतिबिंब पावलोपावली दिसते. आजची स्त्री केवळ शाळेत जात नाही, तर ती अंतराळ संशोधन, ISRO, कॉर्पोरेट जगतातील नेतृत्वपदे आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सावित्रीबाईंना अभिप्रेत असलेले आर्थिक स्वावलंबन आजच्या स्त्रियांनी मिळवले आहे. स्वतःच्या पायावर उभे राहून कुटुंबाचा आणि देशाचा भार त्या समर्थपणे पेलत आहेत. सावित्रीबाईंच्या काव्यफुलेमधून दिसणारी वैचारिकता आजच्या स्त्रियांच्या प्रत्येक कृतीत दिसते. आजची आव्हाने आणि सावित्रीबाईंचा विचार. जरी स्त्रिया प्रगती करत असल्या तरी आजही काही आव्हाने शिल्लक आहेत. सुरक्षा, लिंगभेद आणि मानसिक गुलामगिरी अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. अशावेळी सावित्रीबाईंचा शिखा हा मंत्र आजही तितकाच लागू पडतो. प्रीती सूर्यवंशी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करून पोलीस मित्र असोसिएशनच्या कार्याचा गौरव केला आणि महिलांचा सहभाग आणि होणारा सन्मान पाहून त्या भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले. असोसिएशन टीम प्रमुख मिलिंद चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी पत्रकार असोसिएशनचे संपर्क प्रमुख रविराज कांबळे आणि युवा पत्रकार संघाचे पदाधिकारी अजय शिंगे उपस्थित होते. महावृत्त न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी मिलिंद चव्हाण. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.